आज आपण बनवतोय ताकाचा मसाला कसा करायचा आणि त्यापासून मसाले ताक कसे बनवायचे ते आज बघतोय। चला सुरुवात करू, व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार मंडळी, अंजली स्वयंपाकघरात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवतोय उन्हाळ्यातील पोटाला थंडावा देणारे मसाले ताक कसे करायचे ते मसाले ताक करण्यासाठी ताकाचा मसाला बघणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया, व्हिडिओ पूर्ण बघा। 3 चमचे जिरे घेतलेत, 2 चमचे धने घेतलेत, 1 चमचा ओवा घेतलाय, 1 चमचा काळे मीठ घेतले, पाव चमचा हिंग घेतलाय आणि 10 ते 12 मिरीचे दाणे घेतलेत। आता रेसिपीला आपण सुरुवात करूया। आता मसाले भाजण्यासाठी गॅसवरती कढई ठेवले, गॅस स्लोच ठेवायचा। त्यात 3 चमचे जिरे घालूया आपण घेतलेले, 2 चमचे धने, 1 चमचा ओवा, काळी मिरीची 10-12 दाणे। स्लो गॅसवरती 1-2 मिनिट आपण हे हलकासा वास सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत। जास्त पण मसाले भाजायचे नाहीत। हलकासा वास सुटायला लागलाय बघा। गॅस बंद करायचा आपण आणि एका ताटात काढून घेऊया। भाजलेले मसाले या ताटात काढून घेऊया। आता ह्यात 1 चमचा काळे मीठ घेतलेले ते घालूया, पाव चमचा हिंग, आता हे मसाले चांगले एकत्र करून घेऊया। आता हे मसाले थंड झाले की मिक्सरच्या भांड्यातून एकदम बारीक याची पावडर करतो तशी करून घ्यायची। मिक्सरच्या भांड्यातून हे एकदम मसाले बारीक करून घेऊया। अशा पद्धतीने ताकाचा मसाला आपण बारीक करून घेतलाय, बघू शकता। आता हा मसाला ना हवा बंद भरणीत भरून ठेवला ना किंवा काचेच्या भरणीत तर 1 ते 2 महिने आरामात हा मसाला टिकतो। आता हा मसाला आपण हवा बंद भरणीत भरून ठेवूया। काचेची भरणी घेतली मी, त्या भरणीला पण ना वला हात लावायचा नाही। वला हात लावला ना की मसाला ना असा लगेच खराब होतो किंवा त्याचा घट्ट असा कडक गोळा होतो। आता हवाबंद भरणीत ताकाचा मसाला आपण भरून ठेवलाय। आता हे झालं ताकाचा मसाला। आता ताक आपण कसं बनवायचं ते बघूया। त्यासाठी बघा मी 1 वाटी दही घेतले। दही जास्त आंबट घ्यायचं नाही, ताजंच घ्यायचं। एका टोपामध्ये हे दही ओतून घ्यायचं। त्यामध्ये 1 ग्लास थंड पाणी ओतते मी। आता रवीच्या साहाय्याने हे चांगलं हलवून एकजीव करून घेऊया। आता रवीने बघा चांगलं घुसवून घेतलंय। आता ह्यामध्ये ना आपण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया आणि ताकाचा मसाला केला होता तो अर्धा चमचा टाकणार आहोत। हे बघा, आपण मसाला बनवताना त्यात काळे मीठ टाकलं होतं, त्यामुळे मीठ टाकणार नाही। आता परत हे 1 मिनिट चांगलं रवीने घुसवून घेऊ। आता ह्यात मी थंड पाणी ओतले। तुम्हाला थंड पाणी नसेल तर बर्फाचे खडे टाकले तरी चालते। आता 1 मिनिट झालंय बघा।
आपले मसाले ताक तयार आहे. आपले मसाले ताक साधे सोपे तयार झाले. आता याचा आस्वाद घेऊ. ताकाचा मसाला आणि त्यापासून थंडगार मसाले ताक आपली रेसिपी तयार आहे. रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.